नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आज आहे श्री दत्तात्रेय जयंती. स्मर्तृगामी म्हणजे स्मरण केल्या क्षणी जे प्रकट होतात आणि आपलं रक्षण करतात अशा सद्गुरूंना शरण जाण्याचा आजचा हा दिवस. सद्गुरूंची भूमिका असते ती आपल्याला मार्गदर्शन करण्याची. दैनंदिन जीवन जगताना आपला मेंदूसुद्धा नेमकं हेच काम करत असतो. म्हणूनच शरीरामध्ये मेंदूचं स्थान सर्वात वरच्या बाजूला असतं आणि मेंदूमुळेच सर्व जीवन व्यापार नीट व्यवस्थित चालू शकतात. शरीरशास्त्रात डावा मेंदू, उजवा मेंदू आणि मागचा मेंदू असे मेंदूचे 3 भाग केलेले असतात आणि अगदी त्याचप्रमाणे 3 शिरे 6 हात असं श्री दत्तात्रेयांचंही वर्णन केलेलं असतं. मेंदूच्या या तिन्ही भागात कोऑर्डिनेशन असलं तरच शरीराची सर्व कामं नीट होऊ शकतात हे आपण समजू शकतो. पण जीवनाच्याही तिन्ही बाजू असतात. एक बाजू शरीराचे भौतिक व्यापार चालवते, दुसरी बाजू भावनिक तसेच मानसिक व्यापार चालवते आणि तिसरी बाजू सर्वसमावेशक म्हणजे अध्यात्माचा विचार करते. सर्वसामान्य व्यक्तींना समजो किंवा न समजो आपल्या सर्वांच्या आत या तिन्ही लेव्हल्सवर काम होत असतं. जीवनात फक्त भौतिकाला महत्त्व दिलं तर मटेरियलच्या मागे इंद्रिय जीवाला भरकटवत राहतात. सुखी जीवनासाठी भावना, मन यांचं योगदान मोठं असतं हे आपल्याला समजतं, पण भावनांवर आपलं नियंत्रण नसतं. मनालाही आपण भौतिक वस्तूंच्या योगे समाधानी करण्याचा प्रयत्न करत राहतो, पण हे समाधान क्षणभंगूर असतं आणि यातून आपली केवळ ओढाताण होत राहते. यातून तारुण्य येतं ते फक्त सर्वसमावेशक मार्गदर्शन आणि असं मार्गदर्शन केवळ सद्गुरूच करू शकतात. भारतीय परंपरेत आपण म्हणतो की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघे सृष्टीचा व्यापार चालवतात, पण त्याबरोबरीने परमशांती अनुभवायची असेल तर या तिघांच्या एकत्रित अस्तित्वाचे म्हणजेच श्री दत्तात्रेयांचे आशीर्वाद आवश्यक असतात. अनसूयानंदन म्हणजे जिथे असूया नाही तिथेच दत्तात्रेयांचा जन्म होतो हे लक्षात आणून देणारा आजचा हा दिवस. आयुष्य आनंदाने आरोग्याने परिपूर्ण असं जगता यावं, त्याला समाधान आणि परमशांतीची जोड मिळावी यासाठी सद्गुरूंना शरण जाण्याची प्रेरणा तुम्हा आम्हा सर्वांना मिळो हीच श्री दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना.